साहेबांनी काढला एकदा मोर्चा, तालुकाच बंद केला साहेबांनी. गाडी दिसली की फोडा, गाडी दिसली की फोडा, चालू गाडी नाही दिसली पाहिजे. साहेबाचा वट. त्यात हे माझा मोठा भाऊ डोक्याने तापट एसटीच जाळली त्याने. एसटी पोलिसांनी नेलं. बर बर. आता ती जेलमध्ये पडलेलं आहे. मग ते कोर्ट कचऱ्या सगळ्या लागल्या महाग. बराच पैसा खर्च झाला. काय खर्च? अहो तुम्हाला सांगतो, खर्च लय होत होता. सगळे म्हणायचे साहेबाकडे मदत माग. मी म्हणलं नाही, साहेबाकडे मदत मागणार नाही. साहेब स्वतःहून घरी आले. घरी आले का? हा. म्हणले रम्या ऐकाल्या, मी तुला वकील लावून देतो. पैसे पण साहेबांनीच दिले का? पैसे नाही, पैसे साहेबांनी नाही दिले. पैसे आम्हीच देत होतो. पैसे कमी पडायला लागले पुन्हा. साहेब कसं काय मदत करतो याच्यामध्ये? साहेबांनी जी मदत केली ती जगात कोणी करू शकणार नाही. साहेब आमच्या घरी आले. बर. म्हणले तुला वकिलाला द्यायला पैसे कमी पडतात, आपण तुझी जमीन विकू. काय जमीन विकली का डायरेक्ट? कुणीच जमीन घ्याय ना माझी. अरे मग कसं काय विकली? साहेब म्हणले मीच घेतो. म्हणजे त्याच दुसऱ्याच महिन्यात त्याच जमिनीवरनं रोडचं काम गेलं होतं. बरोबर. तीच जमीन तुमचीच होती का? हो, माझीच जमीन होती, जी साहेबांनी घेतली होती. वार साहेब. बरोबर आहे. साहेबांनी त्यात लय पैसा कमविला त्याच्यात. म्हणजे तुम्ही जमीन विकली, साहेबांनी करोडो विकले, तरी तुम्हाला जरा सुद्धा असं वाटलं नाही. तुम्ही म्हणता साहेबांनी वाऱ्यावर सोडलं. नाही, वाऱ्यावर कुठे सोडलं. साहेबांनी, मला आधी जमीन होती, मी त्याच्यात काम करीत होतो. बर. आता साहेबांनी ती जमीन घेतल्यावर मला वाऱ्यावर सोडलं नाही. साहेब म्हणले तू आता ह्या जमिनीत काम कर. बर. छान आहे. म्हणजे मी आता जमिनीत आता काम करतोय.